नमस्कार बंधू भगिनींनो, जय महाराष्ट्र। आरटेक एज्युकेशन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत। या चॅनलमध्ये नवीन नवीन शैक्षणिक माहिती, शैक्षणिक अर्ज आणि इतर शासकीय योजना या संदर्भामधलं सर्व काही अत्यंतभूत अधिकृत अशी माहिती दिली जाते, अभ्यासपूर्ण माहिती दिली जाते। तुम्ही जर या चॅनलला जर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा। आजचा विशेष हा व्हिडिओ म्हणजे शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी टेट 2025-26 परीक्षापूर्व ऑनलाईन प्रशिक्षण जे होणार आहे त्याकरिता या व्हिडिओचा खरा हेतू आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही या प्रशिक्षणाकरता जे पात्र असतील, आता येणाऱ्या काळामध्ये शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी जी आहे टेट 2025-26 हे येऊ घातलेले आहे आणि त्या अगोदर या ठिकाणी शासनाकडून महाज्योती जे आहे तर त्यांच्याकडून या ठिकाणी विशेष अभियोग्यता शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा जी आहे तर तिचं प्रशिक्षण होणार असून या ठिकाणी ऑनलाईन प्रशिक्षण असून हे पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरता अर्जाची मागणी या ठिकाणी केलेली आहे आणि यास पात्र असलेले जे काही टेट धारक असतील, येणाऱ्या नवीन काळामध्ये जे काही परीक्षा देणार असतील तर त्यांच्यासाठी पूर्व ऑनलाईन प्रशिक्षण होणार आहे, त्यांच्यासाठीचा हा व्हिडिओ। चला तर मग आपण या ठिकाणी या शासनाचं जे परिपत्रक आलेलं आहे महाज्योतीकडून त्या संदर्भामधलं आपण याचं बघणार आहोत की हे कोण पात्र आहे याला आणि कुणासाठी ही योजना आहे आणि कोण हे मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकतो, परीक्षापूर्व ऑनलाईन प्रशिक्षणासाठी कशी नोंद करायची आणि त्या संदर्भामध्ये कुठले काही गोष्टी लागणार आहे, त्याचा क्रायटेरिया काय आहे तर तो आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। चला तर मग आपण जाऊया की परिपत्रकाप्रमाणे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की दिनांक 8 एप्रिल 2025 रोजीचं हे परिपत्रक असून या ठिकाणी महाज्योती नागपूर या ऑफिसच्या अंतर्गत या ठिकाणी हे पत्र काढण्यात आलेलं आहे महाराष्ट्र शासनाकडून। या ठिकाणी दिलेलं आहे बघा, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट 2025-26 परीक्षापूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरता योजनेचा जो काही तपशील आहे त्या संदर्भामधलं हे परिपत्रक आहे। या योजनेमधला जो जो उद्देश आहे तो म्हणजे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरता इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा पूर्व तयारीसाठी ऑनलाईन पद्धतीने महाज्योतीमार्फत मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे। त्याकरिता विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे। यामध्ये याचा आता कालावधी काय असणार आहे ते आपण आता बघणार आहोत। या ठिकाणी याचा जो कालावधी आहे तर तो आहे 4 महिन्याचा। योजनेच्या लाभासाठी पात्रता आणि निवड काय असणार आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की नंबर 1 जे आहे, नंबर क्रमांक 1 आहे तर त्यामध्ये दिलेला आहे विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा किंवा असावी। त्यानंतर अर्ज करण्याचा अंतिम दिनांकापर्यंत विद्यार्थीचे वय 40 वर्षापेक्षा अधिकचं असू नये, 40 पर्यंतच असावं अंतिम दिनांकापर्यंत। त्यानंतर विद्यार्थी हा नॉन क्रिमिलेअर गटातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा। नॉन क्रिमिलेअर गटातील असावा, क्रिमिलेअर नाही। या ठिकाणी असावा किंवा असावी या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे। त्यानंतर 4था आहे शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा जो काही निर्णय आहे तर त्याच्या अधीन राहून या ठिकाणी 7 फेब्रुवारी 2019, त्यानंतर शुद्धीपत्रक 25 फेब्रुवारी 2019 हे तुम्हाला अवलोकन करायचं असेल तर या ठिकाणी अधिकची माहिती घेऊ शकता। 16 मे 2019 आणि 12 जून तर या आदेशानुसार अर्हताप्राप्त उमेदवार सदच परीक्षा पूर्व परीक्षा योजनेकरता पात्र राहणार आहेत। टीईटी, सीटीईटी पेपर 1, 2 किंवा बीएड मध्ये प्राप्त झालेल्या गुणांकाच्या आधारे मेरिटद्वारे खालील निकषानुसार अंतिम निवड करण्यात येईल। या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे की त्या अर्ज भरणाऱ्यांचं टीईटी किंवा सीटीईटी पेपर 1 किंवा 2 हे यामध्ये ते उत्तीर्ण झालेले असावेत, त्यामध्ये ते प्राप्त झालेले त्याचे काही गुण आहेत त्या गुणांकाच्या आधारावर हे प्रशिक्षणासाठी पात्र होणार आहे आणि त्या खालील दिलेले जे काही निकष आहेत त्याच्यानुसार अंतिम निवड करण्यात येणार आहे। वर्गवारीनुसार जागा वाटप व शैक्षणिक अर्हता याप्रमाणे। आता या ठिकाणी सरळ सांगितलेलं आहे की ॲप्लिकंट मस्ट सॅटिस्फाय एनी वन ऑफ द बिलो 3 क्रायटेरिया। 3 पैकी 1 क्रायटेरिया त्यांनी पूर्ण केलेला पाहिजे, तो म्हणजे की टेट जे पेपर 1 किंवा सीटीईटी पेपर 1, त्यानंतर आहे टीईटी पेपर 2 आणि सीटीईटी पेपर 2, त्यानंतर आहे मस्ट हॅव कम्प्लिटेड ग्रॅज्युएशन अँड बीएड। ग्रॅज्युएशन आणि बीएड झालेलं असावं। हे अशा 3 क्रायटेरिया आहेत। यामध्ये मॅक्झिमम मार्क दिलेले आहेत की टोटल मार्क जे आहे टीईटी पेपर 1 आणि सीटीईटी पेपर 1 मधला, त्यानंतर मॅक्झिमम मार्क, त्यानंतर त्याच्यापैकी त्याला पडलेले किती मार्क आहेत तर ते त्या ठिकाणी आपल्याला टाकायचे आहेत।
त्याच्यानंतर दुसरा क्रायटेरियामध्ये TET पेपर 2 जर उत्तीर्ण असाल किंवा CTET पेपर 2 जर उत्तीर्ण असाल तर त्याचे मार्क किती आहेत आणि कितीपैकी किती पडलेले ते टाकायचं आहे. आणि त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन आणि B.Ed जे झालेले तर टोटल B.Ed एक्झामिनेशन जे आहेत तर ते मार्क जे आहेत ते या ठिकाणी आणि ऑप्टेन किती पडलेले ते टाकायचे आहे. यामध्ये एज लिमिट या ठिकाणी स्पष्ट सांगितलेले एज लिमिट 40 इयर्स ॲज ऑन 31 मार्च 2025. 31 मार्चच्या दिवशी या ठिकाणी हा अर्ज जो करत असतील ते त्यांना 31 मार्चला 40 वर्ष पूर्ण झालेले असावेत. त्याच्यापेक्षा अधिकचं वय या ठिकाणी बसणार नाही. आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की 50% ज्या सीट आहेत तर त्या रिझर्व्ड कॅन्डिडेट्स आहेत त्या ठिकाणी एलिजिबिलिटी क्रायटेरिया 1मध्ये. त्यानंतर 30% सीट रिझर्व्ड फॉर कॅन्डिडेट सबमिटिंग ॲप्लिकेशन एलिजिबिलिटी क्रायटेरिया 2. 20% ऑफ टोटल सीट्स आर रिझर्व्ड फॉर द कॅन्डिडेट सबमिट ॲप्लिकेशन फॉर एलिजिबिलिटी क्रायटेरिया 3. या संदर्भामधलं हे क्रायटेरिया त्यांनी ठरवून दिलेलं आहे निवडीचा. आणि त्यानंतर निवड झालेल्या विद्यार्थ्याच्या कागदपत्राची पडताळणी प्रशिक्षण संस्थेमार्फत करून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. असं या ठिकाणी आपण या योजनेच्या लाभासाठी पात्रता आणि निवड प्रक्रिया काय ती बघितलेलं आहे. प्रशिक्षणाचं स्वरूप कसं असणार आहे? प्रशिक्षणाचं स्वरूप हे विद्यार्थ्यांना परीक्षेत सुधारित अभ्यासक्रमानुसार जो काही सुधारित अभ्यासक्रम असेल टेट परीक्षेचा त्यानुसार शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी जो आहे टेट परीक्षापूर्व प्रशिक्षण ऑनलाईन स्वरूपामध्ये देण्यात येईल. यामध्ये सदर प्रशिक्षणाचा कालावधी हा 4 महिन्याचा असणार आहे आणि या 4 महिन्यामध्ये हे प्रशिक्षण पूर्ण होणार आहे. त्यानंतर आहे की सामाजिक प्रवर्ग आरक्षण पुढील प्रमाणे असणार आहे. यामध्ये आरक्षणामध्ये दिलेलं आहे की यामध्ये कोण पात्र आहेत. सामाजिक आरक्षण कसं आहे? इतर मागासवर्ग 59%, OBC साठी विमुक्त विजेयसाठी असाठी 10%, भटक्या जमाती ब NTB साठी 8%, भटक्या जमाती क NTC साठी 11%, भटक्या जमाती ड NTD साठी 6% आणि विशेष मार्ग SBC जो आहे स्पेशल बॅकवर्ड क्लास तर त्या ठिकाणी 6% असं एकूण 100% टक्केवारीप्रमाणे या ठिकाणी सामाजिक प्रवर्ग आणि समांतर आरक्षण असणार आहे. आता समांतर आरक्षणामध्ये काय की 30% जागा या महिलांसाठी आरक्षित आहेत, 5% जागा या दिव्यांगाकरता आरक्षित आहे आणि अनाथासाठी 1 जागा आरक्षित आहे. या पद्धतीचं हे क्रायटेरिया आहे आणि आरक्षणाचा प्रकार या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे. याला तुम्हाला आता कागदपत्र कोणते लागणार आहे? या ठिकाणी तुम्हाला कागदपत्रासाठी आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, डोमेसाईल सर्टिफिकेट, वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र करंटमधलं, त्यानंतर उच्च प्राथमिक इयत्ता 12वीची गुणपत्रिका, पदवीचे प्रमाणपत्र गुणपत्रिका, B.Ed, D.Ed, BII किंवा BA किंवा BSc एज्युकेशन या संदर्भामधलं उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र, ग्रॅज्युएशनच्या संदर्भामधलं आणि त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी गुणपत्रिका त्या ठिकाणी प्रमाणपत्र त्या ठिकाणी तुम्हाला अपलोडसुद्धा करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला 10वीचं कोण मार्क विचारणार आहे, कुठल्या कॉलेजमधून केलेलं आहे, कुठल्या शाळेमधून केलेलं आहे, त्याचं नाव, त्याच्यानंतर त्याचा कालावधी कोणता आहे, कोणत्या वर्षी तुम्ही ती परीक्षा दिलेली आहे या संदर्भामधलं सविस्तर तुम्हाला या ठिकाणी नमूद गोष्टी या करायच्या आहेत. त्यानंतर दिव्यांगाचं प्रमाणपत्र तुम्ही जर दिव्यांग असाल त्या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर TET 1 आणि 2 आणि CTET 1 आणि 2 मध्ये जे काही तुमच्याकडं काही उत्तीर्ण झाल्याचा निकाल असेल, गुणपत्रिका असेल तर या ठिकाणी तुम्हाला ती भरण्यासाठी लागणार आहे. अर्ज कसा करावा? महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन नोटीस बोर्डमधील जो काही ॲप्लिकेशन टीचर ॲप्टिट्यूड टेस्ट इंटेलिजन्स टेस्ट टेट 2025-26 ट्रेनिंग यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. तो अर्ज कसा भरायचा आहे मी तुम्हाला याचा लगेच लाईव्ह डेमो तुम्हाला दाखवणार आहे. तो डेमो तुम्ही लाईव्हमध्ये कसा अर्ज भरायचा, स्वतःहून भरायचा, कुठं जायची गरज नाही आहे. तुम्ही तो स्वतःहून अर्ज भरू शकता. कसा भरायचा, त्याचा क्रायटेरिया काय आहे आणि त्याला कुठल्या गोष्टी कशा स्टेप बाय स्टेप फॉलो करायच्या तर तुम्हाला मी याच व्हिडिओच्या माध्यमातून खाली डिस्क्रिप्शनमध्ये तो व्हिडिओ अर्ज कसा भरायचा याचा सुद्धा तुम्हाला लाईव्ह डेमो आणि त्याचा व्हिडिओ मी यूट्यूबमधील आपला जो काही या ग्रुपमध्ये यूट्यूबमधील जो काही आपला चॅनल आहे त्याच्यामधला जो व्हिडिओ आहे त्या ठिकाणी तुम्हाला सांगता आहे आणि लाईव्हमधला तो अर्ज कसा भरायचा आहे त्याचं प्रात्यक्षिक तुम्हाला करून दाखवणार आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वांना नमूद म्हणजे सुचवू इच्छितो की तुम्ही जर या चॅनलला जर नवीन असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठी, शैक्षणिक गोष्टी शिकण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. चला तर आपण आता पुढील याच्या अटी आणि शर्ती काय आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. या ठिकाणी आता याच्यामध्ये एक अर्ज करण्यामध्ये 2 गोष्टी राहिलेल्या आहेत आपल्याला. अर्जामध्ये तपशिलात सर्व कागदपत्रे साक्षांकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून जोडावेत.
या ठिकाणी तिसरा मुद्दा आहे, उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती पूर्ण भरायची आहे. त्याशिवाय योजनेकरता नोंदणी अर्ज वैध मानले जाणार नाही. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला भरणं आवश्यक आहे त्या कंपल्सरी त्या ठिकाणी तुम्हाला त्या भराव्यात लागतील. अटी शर्ती काय आहेत की अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20 एप्रिल असे आहे. आज 10 एप्रिलला या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी आपण पत्र जे पाहिलं आहे ते 8 एप्रिलचं आहे. म्हणजे आजपासून तुम्ही अर्जाला या सुरुवात झालेली असून या ठिकाणी तुम्ही हा अर्ज भरू शकता आणि त्याचा अंतिम दिनांक 20 एप्रिल आहे. पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही, त्याच्यामुळे ऑनलाईनच अर्ज करायचा आहे. विद्यार्थ्यांनी पुरवलेली कोणती माहिती चुकीची जर आढळली तर तो या ठिकाणी अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे, स्वीकारणे सर्व अधिकार संचालक महाज्योती यांचे राहील. कोणत्याही माध्यमातून अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांना सादर केलेली माहिती चुकीची आढळल्यास त्या संदर्भामध्ये या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शासनाच्या सारथी या संस्थेमार्फत योजनेचा लाभ घेतल्यास त्याची निवड रद्द करण्यात येईल. या ठिकाणी स्पष्ट या ठिकाणी नमूद केलेलं आहे. त्यामध्ये आहे सदर परीक्षा पूर्वपरीक्षेने ऑनलाईन स्वरूपाचं आहे. याच्यासाठी कुठलाही विद्यावेतन दिलं जाणार नाही, आकस्मिक निधी प्रदान करण्यात येणार नाही. सदर विद्यार्थ्यांनी TAD कुठल्याही गोष्टी याला राहणार नाही, त्याच्यामुळे सदर बाबीची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. यानंतर अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास कार्यालयीन वेळेत सकाळी 9:45 ते सायंकाळी 6:15 महाज्योतीच्या कॉल सेंटरवर संपर्क करायचा आहे. संपर्क क्रमांक या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. त्यासाठी ईमेल ID जो आहे दिलेला आहे अधिकृत या ठिकाणी ते नमूद केलेला आहे आणि संस्थेचं संकेतस्थळ वेबसाईट या ठिकाणी दिलेले आहे. तर आपण आता या ठिकाणी ह्या पत्र आणि या ठिकाणी अर्जाचं स्वरूप आणि काय आहे तर याची डिटेल ही माहिती आपण बघितलेली आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला याचे नक्की तुम्ही या ठिकाणी लाईक आणि शेअर करा आणि कमेंट करून आम्हाला काही नवीन आयडिया सुचवा. या संदर्भामधला हा TATचा व्हिडिओ असून यानंतरचा जो व्हिडिओ आहे तो अर्ज कसा भरायचा ऑनलाईन डेमो या ठिकाणी याच स्वरूपाचा जो व्हिडिओ आहे तो याच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला मिळून जाईल. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि त्या पद्धतीने तुम्ही अर्ज सबमिट करा. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.